नवीन वर्षाचं सेलिब्रेशन होताना पोलीस मात्र 24 तास ड्युटीवर आहेत। अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे। नागपूर पोलिसांची करडी नजर नागपुरातल्या सगळ्या या इव्हेंट्सवर असणार आहे। रात्री 10 ते उद्या सकाळी 5 दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवली जाणार आहे आणि कोणीही नागपूरच्या रस्त्यांवर मद्यप्राशन करून गाडी चालवू शकणार नाहीये। नागपूरकरांनो, नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करा, मात्र कायद्याचाही तंतोतंत पालन करा। कारण 31 डिसेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत कायद्याचा थोडाही भंग करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे। आज नागपुरात संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई जी आहे ती अत्यंत कठोरपणे करण्यात येणार आहे। तब्बल 100 पथक जे आहे ते त्याच्यासाठी तैनात केले जाणार आहे। त्यामुळे नागपूर वाहतूक पोलिसांनी जे नियम आखून दिलेले आहे, नागपूर शहर पोलिसांनी जे नियम आखून दिलेले आहे त्यांचा तंतोतंत पालन करा, नाहीतर अत्यंत कठोर कारवाईंना तुम्हाला सामोरं जावं लागू शकते। आणि मद्यपान करणारे जे लोक आहेत त्यांनी जर वाहन चालवला तर त्यांचे वाहन जप्त होऊ शकतात। त्यामुळे सहप्रवाशांना पायी घरी जाण्याची पाळी येऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुमचा नवीन वर्षाचा सेलिब्रेशन जो आहे तो वाया जाऊ शकतो, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे कोणीही मद्यपान करून वाहन चालवू नये असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन सुरेश डोनाळकरसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।